सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। भाई दिगंबर कांबळे, घनश्याम नलवडे, वामन कदम, गजानन सावंत, गजानन पाटील, विष्णू सावंत, शरद पवार, प्रवीण पाटील, अमोर शिंदे, एकनाथ कोळी, सुनील कांबळे, रमेश कांबळे, राहुल जमदाडे, उमेश एडके, भूषण गुरव, शिवाजी शिंदे, सनी करीम, प्रकाश पाटील काका व आदी शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तसेच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे। शक्तीपीठ महामार्गाबाबत जी काय सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना काढलेली आहे ती रद्द झाली पाहिजे। या व इतर मागण्यांसाठी आज सांगली जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे। या सर्व मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आपला तिसरा मोर्चा काढण्यात आलेला आहे। याचबरोबर गेली वर्षभर झालं आम्ही या सगळ्या मागण्यांसंदर्भात आम्ही संघर्ष करतोय, शासनाला वारंवार सांगतोय। सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्या जमिनी या बागायती आहेत, त्यामध्ये आमच्या द्राक्षबाग पट्टा आहे, त्यामध्ये ऊस शेती आहे। या सगळ्या शेती या महामार्गामध्ये गेल्यानं आम्ही सगळं उद्ध्वस्त होणार आहोत। त्याचबरोबर नदी काठावरील जी काही गावं आहेत ती पूरबाधित होऊन महापुराचा प्रचंड मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे अनेक शेतकरी त्यामध्ये भूमिहीनाबरोबर उद्ध्वस्त होणार आहेत, गावाच्या गावं स्थलांतर होणार आहेत। त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की ज्या महामार्गाची कुणीही मागणी केलेली नाही, ज्या महामार्गाचा कुणालाही उपयोग नाही, ज्या महामार्गाची गरज नसताना रत्नागिरी नागपूर अस्तित्वात असताना त्याला समांतर एक तर रत्नागिरी नागपूरला कसलीही वर्दळ नसताना रत्नागिरी नागपूर महामार्ग इथं अस्तित्वात असताना दुसऱ्या शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय? दुसरा शक्तीपीठ महामार्ग फक्त सरकारच्या बड्या भांडवलदारांच्या घशात आमच्या बागायती जमिनी घालण्याचा जर डाव असेल तो आमचा शेतकरी सांगली जिल्ह्यातील बागायती शेतकरी कदापि ते खपून घेणार नाही। हा डाव हाणून पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील एक इंच सुद्धा जमीन आम्ही महामार्गासाठी अजिबात देणार नाही। अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी करून अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्याचबरोबर 4 तारखेला जे नितीन गडकरी आपल्या सांगलीमध्ये येत आहेत त्यांना आम्ही आव्हान करतोय, त्यांना विनंती करतोय, त्यांना आम्ही असं सांगतोय शक्तीपीठसाठी जे काय बुलबुल्या चालल्या ती तातडीनं राज्य सरकारनं थांबवण्याची विनंती करावी। त्याचबरोबर आपण पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हायवे संदर्भात जी काय घोषणा केल्या गेली 2-3 वर्ष झालं त्यामुळे शेतकऱ्याचा अस्वस्थ झालेला आहे, संभ्रमात पडलेला आहे। शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालेलं आहे, शेतीमध्ये सुधारणा करणं अवघड झालेलं आहे। तुम्ही ते काय धोरण राबवलेलं आहे ते तातडीनं रद्द करावं। पुणे बेंगलोरसाठी सुद्धा तुम्ही तातडीनं